आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे राज्य सरकार चांगलंच हादरलं। राज्यात सगळीकडे याच गोष्टीची चर्चा आहे। राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून खंडणी प्रकरणातून हत्या झाल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे बीडमधील राखेच्या अवैध धंद्यावर सुद्धा आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। बीडमधल्या देशमुख हत्याकांडावरून परिस्थिती चिघळलेली असतानाच दुसरीकडे परळीत आणखीन एका सरपंचाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे। राखेची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने बाईकला जोरदार धडक दिली। यात सौंदाणा इथले सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली। बीडमधली दोन्ही प्रकरणं चर्चेत असतानाच नाशिकमध्ये आणखीन एका घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। नाशिकमध्ये एकाने हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या तीनही बातम्या आता आपण सविस्तर पाहणार आहोत। नाशिकमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलच्या दबंगगिरीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलीस कॉन्स्टेबल विशाल झगडे हा नाशिक रोड परिसरातल्या एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता। यावेळेला रोटी देण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याचा हॉटेलच्या वेटरशी वाद झाला। या वादात झगडेला राग अनावर झाला आणि त्याने कमरेला अडकवलेलं सर्व्हिस रिव्हॉल्वर वेटरवर रोखून धरलं। वेटरला धमकी देण्यात आली। हा सगळा प्रकार पाहून हॉटेलचा मॅनेजरही घाबरला। हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झालाय। या प्रकरणी विशाल झगडेचं सर्व्हिस रिव्हॉल्वर पोलीस खात्याकडून तातडीनं जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। विशाल झगडे हा यापूर्वी सुद्धा काही पुढाऱ्यांचा अंगरक्षक म्हणून काम करत होता। यापूर्वी त्यानं काही जणांना दमदाटी केल्याचं सुद्धा बोललं जातं। नाशिकमधल्या बंदूकबाज पोलिसाच्या दबंगगिरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महाराष्ट्रातली इतर प्रकरणं पुन्हा चर्चेत आली आहेत। काही दिवसांपूर्वी बीडमधल्या एका बंदूकबाज पिता आणि त्याच्या पुत्राचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। कैलास फड आणि त्यांचा मुलगा निखिल फड यांचा हा व्हिडिओ होता। कैलास फड मतदान केंद्राच्या बाहेर हवेत गोळीबार करत असल्याचा हा व्हिडिओ होता अशी चर्चा आहे। तर त्यांचा मुलगा निखिल फड हा कमरेला पिस्तूल लटकवून फिरतानाचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत। सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या इथे मोठी आहे। त्यामुळे महाराष्ट्रात बंदूकराज आहे की काय अशी चिंता काही जण व्यक्त करतात। बीड जिल्हा आणखीन एका सरपंचाच्या संशयित अपघातानं हादरलाय। परळीच्या मिरवट फाट्याजवळ सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं क्षीरसागर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। काय घटना घडली तुम्हीच पहा। रस्त्याने क्षीरसागर हे जात होते। पाठीमागून एक टिप्पर आला। हा राखेचा होता आणि त्यानं अत्यंत जोरदार अशी धडक दिली आणि याच अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। एवढंच नाही तर ही धडक इतकी जोरदार होती की यात त्यांच्या दुचाकीचा तर अक्षरशः चुराडा झालाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीमध्ये अनेक बेकायदेशीर कृत्य आणि व्यवसाय यांची चर्चा आहे। परळी पोलीस आता सक्रिय झाले। त्यांनी हा ट्रक ताब्यात घेतलाय। फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर या सगळ्या प्रकरणाची मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे। त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय। म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहे। अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। क्षीरसागर राहणार सौंदाणा
हे मोटरसायकलवरून जात असताना परळी धर्मापुरी रोडवर मिरवट शिवारामध्ये काल दिनांक 11/1/2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक MH44U2117 याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मयत झालेले आहेत। यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोणाची दुश्मनी वगैरे नाही, काही संबंध नाही। गावातल्या सगळ्या सुखदुःखात सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमानं जिव्हाळ्यानं राहणारे होते। त्याच्या संदर्भात काय असा विषय काय नाही झालेला। काय आता तुम्ही काय मागणी काय केलेली आहे मध्ये मागणी काय, आम्ही कायदेशीररित्या FIR नोंद केलेला आहे आणि ड्रायव्हर असतील वगैरे जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियेनं कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं फिर्यादी म्हणून त्यांच्या बंधूंनी फिर्याद दिलेली आहे। तुम्हाला संशय वगैरे आहे कुणावर? नाही, असं काही नाही सर, अपघात आहे याच्यामध्ये काही संशय वगैरे असं काही नाही। आपण पुन्हा एकदा पाहूयात, रस्त्याने रात्रीच्या सुमारास सरपंच क्षीरसागर जात होते। यावेळेला मागून भरधाव वेगानं राखेचा एक टिप्पर आला आणि त्यानं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली। आता बाईकचा अक्षरशः चुराडा झाला आहे। तर सरपंच क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतं। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस तपास सुरू आहे। आणि एक आता अतिशय महत्त्वाची बातमी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा खुलासा लवकरच होऊ शकतो। आणि त्याचं कारण म्हणजे या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा बीडमध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यात आहे। बीडमध्ये घडलेल्या या हत्याकांड प्रकरणाला कलाटणी देऊ शकणारा हा पुरावा आहे आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल। हत्याकांडात अटकेत असलेल्या 7 आरोपींच्याकडून एकूण 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। पण या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा मोबाईल फोन आहे तो विष्णू चाटेचा। फरार असताना विष्णू चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये कुठेतरी फेकला होता, पण मोबाईल कुठे फेकला हे आपल्याला आठवत नाही असं त्यानं पोलिसांना म्हटलंय। या मोबाईलचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। हा मोबाईल फोन सापडला तर वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातील देशमुख हत्याकांडाशी संदर्भात सर्व गोष्टी उलगडल्या जातील असा पोलिसांना विश्वास आहे। तिकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून अजित पवार चांगलेच संतापले। माध्यमांनी अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला होता, तर दुसरीकडे सत्ताधारी